काय चाललंय तुमचं? ही अशी खोली अडवून का ठेवली? हळू बोल, हळू बोल. आई बाबांना आत्ताच मी घालवलंय बाहेर. तुझा आवाज ऐकून परत येतील. ते ठीक आहे, पण अहो वरचं सामान या खोलीत का आणून ठेवलंय तुम्ही? किती भोळी आहेस वीणा तू. कळत कसं नाही तुला? पण कसं मुलांना नेहमी पाठीशी घालतो तसंच वेळ प्रसंगी पुढेही करावं लागतं. हा. म्हणजे नाही कळेल. देवा, अशीच माणसं का माझ्या आजूबाजूला आहेत? अगं म्हणजे ही खोली आपल्याला मिळावी म्हणून मी वरदचं कारण पुढे केलंय. ही जागा जर का वरदला मिळाली तर आपल्याला सुद्धा जरा जास्त जागा मिळेल ना तिकडे. वरद आता मोठा होणार, त्याचा अभ्यास वाढणार, मग त्याला अभ्यासासाठी वेगळी जागा नको? काहीच कसं वाटत नाही तुम्हाला बोलताना? ते मला काही माहित नाही. वरचं सगळं सामान घ्या आणि आत्ताच्या आत्ता आपल्या खोलीत नेऊन ठेवा. चला. वा 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 वा. मी तू बोललीस, मी ऐकलं. हा तरी बरं, वेडेपणा हा संसर्गजन्य रोग नाहीये. नाहीतर तुमच्या बरोबर राहून मी ठार वेडा झालो असतो. देवा वाचवलंस रे बघ, देवा वाचवलंस. आई बाबा काय बोलताय तुम्ही? तिथे जाऊन बोला ना, मला झोपू द्या ना. बघितलंस, उठवलंस त्याला. झोप लागली होती. तुला पण आहे ना, नको ते विषय नको त्या वेळी चर्चा करायला उदाहरण येतं. बाबा थोपटताय की धोपटताय? झोपू द्या ना. पावलास रे देवा, खरंच पावलास. आज माझा भावना मॅडमशी लग्न होण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. खरंच आता मला त्यांच्या सहित आहे ना सगळ्यांची मनं जिंकायची. कारण आतापर्यंत भावना मॅडम फक्त माझ्या बायको झाल्यात, पण लवकरच त्यांनी मला नवरा म्हणून ऍक्सेप्ट करावं ना, म्हणून मी पाहिजे ती धडपड करणार आहे. आणि प्रॉमिस आहे आपला तुला.